दोस्त हो, राज्याच्या राजकारणामध्ये नेमकं काय सुरू आहे? खरंच देवेंद्र फडणवीस यांची खुर्ची संकटामध्ये आहे का? खरंच देवेंद्र फडणवीस आणि अमित शहा यांच्यामध्ये काही टसल आहे का? नेमका ज्या पद्धतीच्या बातम्या तुम्ही वेगवेगळ्या न्यूज चॅनल्सवर पाहत आहात त्यामध्ये काही सत्यता आहे का? त्यामध्ये काही दम आहात का? या सगळ्यांचा विचार आज आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. त्याचबरोबर सोनम वांगचुक, राजसाहेब ठाकरे यांनी सोनम वांगचुक यांच्याबाबत नेमकी चिंता का व्यक्त केलेली आहे आणि राजसाहेब ठाकरे यांचे सुपुत्र अमित ठाकरे यांनी अभिजित दिपके यांना पाठिंबा नाही असं नेमकं का म्हटलेलं आहे. त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सुद्धा सोनम वांगचुक यांना पाठिंबा का दिलेला आहे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांना भेटायला का जाणार आहेत, याच्या पाठीमागे कोणतं गणित लपलेलं आहे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मी नेमकं काय म्हणत आहे ते सुद्धा लक्षामध्ये घ्या, तर तुमच्या विषय लक्षामध्ये येईल. ज्या गोष्टी पडद्यावर दिसतात त्या तशा नसतात. आतली बातमी ही वेगळी असते आणि तुम्हाला जे पडद्यावर दाखवलं जातं ते मात्र पूर्णपणे वेगळं असतं. यालाच तर राजकारण म्हणतात. आणि जोपर्यंत तुम्हाला राजकारण कळणार नाही तोपर्यंत या देशामध्ये काय चाललेलं आहे ते कळणार नाही. ज्या पद्धतीने तुम्ही, आम्ही आणि माझ्यासकट मी फसले, आपण सगळे फसलोत, कशामुळे फसलोत हे लक्षात घेणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने राजसाहेब ठाकरे गुजरातला गेले आणि राजसाहेब ठाकरे सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या फसव्या विकासाला फसले आणि अगदी राजसाहेब ठाकरेंसारखा नेता फसला म्हणजे माझ्यासारखी कार्यकर्ती सुद्धा फसली. आणि हे नेमकं कशामुळे झालं हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. आणि आपण सगळ्यांनी केलं हर हर मोदी, घर घर मोदी. परंतु आज नरेंद्र मोदी यांना सत्तेमध्ये येऊन 12 वर्ष म्हणजे एक तप पूर्ण झालेला आहे आणि एका तपानंतर आज देशाची काय परिस्थिती आहे? आज खरंच मेक इन इंडिया झालं का फेक इन इंडिया झालं? बघा, म्हणजे आज देशामध्ये सगळीकडे फेक 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 भ्रष्टाचाराचा सुकाळ म्हणजे कुठं कोणतंही क्षेत्र नीट राहिलेलं नाही. शिक्षण नाही, नोकरीची गॅरंटी नाही, शेतकऱ्यांच्या पिकाला माल नाही आणि शेतकऱ्यांच्या पिकाला भाव नाही. अशा पद्धतीची परिस्थिती राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. या 12 वर्षाच्या काळामध्ये फक्त 2 ते 2.5 वर्ष उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये जरी कोरोनासारखं संकट आपल्या देशावर, राज्यावर होतं तरीसुद्धा लोकांना एक आल्हाददायक असं वाटलं. उद्धव ठाकरे यांनी ज्या पद्धतीने, ठीक आहे, त्यांनी काय, उद्धव ठाकरे यांच्याकडे काही अशी जादू नव्हती की सगळ्याच समस्या सोडवतील, परंतु जे काही करता येईल ते करण्याचा प्रयत्न त्यांनी केला. कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राखण्याचा त्यांनी प्रयत्न केला. क्राईम रेट घटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. लोकांना संविधानाचं, कायद्याचं राज्य आल्याचा भास त्यांच्या काळामध्ये निर्माण झाला. शेतकऱ्यांची कर्जमाफी त्यांनी मिळवून दिली आणि एक शांत संयमी मुख्यमंत्री कसा असतो हे राज्याला दाखवून देण्याचं काम उद्धव ठाकरे यांनी केलं. आता सध्या ज्या बातम्या येत आहेत की देवेंद्र फडणवीस केंद्रामध्ये अर्थमंत्री होणार. बघा, आता नरेंद्र मोदी त्यांचा कार्यकाळ 2029 पर्यंत पूर्ण करणार का की 2027मध्ये नरेंद्र मोदी रिटायर होणार अशी सुद्धा चर्चा सुरू आहे, किंवा 2026च्या एंडिंगपर्यंत नरेंद्र मोदी रिटायर होणार अशी चर्चा सुरू आहे. ही चर्चा का सुरू आहे? एकीकडे आपण पहिल्यांदाच चर्चा केली की ज्या पद्धतीने मेक इन इंडियाचा फेक इन इंडिया झालेला आहे, सगळीकडे अनागोंदी कारभार सुरू झालेला आहे. सगळ्या बाबतीमध्ये हे सरकार काही चुकीच्या निर्णयामुळे, चुकीच्या धोरणामुळे आणि खास करून अतिप्रचंड भ्रष्टाचारामुळे यामध्ये यांनी अगदी प्रभू रामचंद्राचं मंदिरसुद्धा सोडलं नाही आणि यामुळे लोकांमध्ये एक असंतोष निर्माण झालेला आहे. आता अंधभक्तसुद्धा मान्य करायला लागलेले आहेत की भ्रष्टाचार आता कंट्रोलच्या बाहेर गेलेला आहे, हे सरकार आता काहीसुद्धा करू शकत नाही. हे आता अंधभक्तांनी सुद्धा मान्य करायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर या चर्चा घडवून आणल्या जात आहेत. परंतु भारतीय जनता पार्टी आता नरेंद्र मोदी यांना पर्याय शोधत आहेत. नरेंद्र मोदी यांना पर्याय सध्याच्या काळामध्ये एकच होते, ते म्हणजे आपले नितीन भाऊ गडकरी. आणि तुम्हाला सांगतो, जर आता या मधल्या काही काळामध्ये नितीन गडकरी यांचं फेक मॉडेल, एक प्रकारे नरेंद्र मोदी कमी फेकतात परंतु त्याच्यापेक्षा 10 पट वेगाने नितीन गडकरी फेकतात. अगदी शांतपणे फेकण्याचं काम नितीन गडकरी करत असतात. अगदी मोठमोठ्या बाता मारण्यामध्ये नितीन गडकरी एकदम पटाईत आहेत आणि ते ज्या पद्धतीने, ज्या स्पीडने फेकतात त्यामध्ये त्यांचा हात कोणीही धरू शकत नाही. परंतु आतापर्यंत त्यांचं फेकणं एक नरेंद्र मोदी यांना पर्याय म्हणून अनेक जण पचवत होते आणि अनेक जण त्यांना एक भारतीय जनता पार्टीमधला एक चांगला व्हाईट कॉलर चेहरा, एक सभ्य चेहरा म्हणून ओळखत होते. परंतु त्यांच्या मुलांची इथेनॉल कंपनी असेल
किंवा अनेक असे वेगवेगळे असतील किंवा त्यांनी केलेले मोठमोठे रोड असतील, पुलं कोसळणं असेल, त्यांचा म्हणजे विकास नसून भकास आहे, रस्ते नसून खड्डे आहेत, हे जे मॉडेल त्यांनी तयार केलेलं आहे आणि इथेनॉलमुळे गाड्यांची वाट लावल्याचा त्यांच्यावर देशभर जो आरोप झालेला आहे, त्यामुळे त्यांची प्रतिमासुद्धा मलिन झालेली आहे आणि यामुळे भारतीय जनता पार्टीच्या आतल्या गोटामध्ये अस्वस्थता आहे. कारण भारतीय जनता पार्टीचा आधारच 3 आधार आहेत. पहिला आधार आहे की अंधभक्त जास्तीत जास्त अंधभक्त तयार करणे. दुसरा आधार आहे फेक नॅरेटिव्ह आणि तिसरा आधार आहे फेक चेहरा. अशा पद्धतीने एक चेहरा, नरेंद्र मोदी यांचा चेहरा आतापर्यंत त्यांनी इथपर्यंत आणला, परंतु नरेंद्र मोदी यांना रिप्लेस करतील असा चेहरा आता भारतीय जनता पार्टीकडे आहे का, हा प्रश्न निर्माण झालेला आहे. जर नितीन गडकरी जर या त्यांच्या कार्यामुळे जर बदनाम झाले नसते तर ते आज प्रधानमंत्री असते आणि लोकांनी सुद्धा त्यांचा चेहरा ॲक्सेप्ट केला असता, परंतु आता तसं अजिबात होणार नाही. त्यामुळे भारतीय जनता पार्टी अस्वस्थ आहे. आणि मग भारतीय जनता पार्टीसमोर पर्याय काय? बघा, एकतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दीर्घकाळापासून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, अर्थमंत्री आणि वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडलेल्या आहेत. प्रशासनावर त्यांची मजबूत पकड आहे. परंतु देवेंद्र फडणवीस यांची स्थिती महाराष्ट्रामध्ये नेमकी कशी आहे? देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार आहेत. महाराष्ट्रामध्ये प्रचंड बहुमत असणारा, ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रचंड बहुमत गुजरातमध्ये होतं, अगदी त्याच्यापेक्षाही जास्त प्रचंड बहुमत देवेंद्र फडणवीस यांच्याकडे महाराष्ट्रामध्ये आहे. परंतु नरेंद्र मोदी यांची जी लोकप्रियता गुजरातमध्ये होती तशी लोकप्रियता महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची नाही आणि त्यामुळे देवेंद्र फडणवीस अस्वस्थ आहेत. सगळं आहे, आमदार आहे, मंत्री आहे, मलिदा आहे, तिजोरी आहे, मुख्यमंत्री पद आहे, परंतु जनमत नाही, लोकमत नाही. मग करायचं काय? आणि यामुळे हीच सगळ्यात मोठी अडचण आहे. मग ही चर्चा नेमकी का घडवून आणली जात आहे? ही भारतीय जनता पार्टी ही लिटमस टेस्ट करत आहे. बघा, उगाच चर्चा काय असतं, एखाद्याला प्रधानमंत्री करायचं असलं, अमित शहा यांना करायचं असेल, अमित शहा आता नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी म्हणून अमित शहा यांच्याकडे पाहिलं जातं. परंतु जर अमित शहा यांना जर नरेंद्र मोदी यांच्यानंतर प्रधानमंत्री बनवायचं असेल किंवा तिकडं UPचे मुख्यमंत्री आपले योगी आदित्यनाथ ते सुद्धा आहेत. आता हे सगळे खोटारडे आहेत, लक्षात घ्या. परंतु आता या 3 खोटारड्यांमधून चर्चा घडवून आणायची. आता डायरेक्ट जर नेमलं तर लोक ॲक्सेप्ट करत नाहीत. एवढा मोठा देश आहे, 150 कोटी लोकसंख्या असणारा आपला देश आहे आणि लोकांनी सुद्धा, बहुतांशी लोकांनी सुद्धा ॲक्सेप्ट केलं पाहिजे. असा चेहरा देण्यासाठी एक स्पर्धा लावावी लागते आणि या स्पर्धेमध्ये लोकांना गुंगून ठेवावं लागतं आणि मग तपासणी करावी लागते की लोक कोणत्या नावाला पसंती देतात आणि मग त्यासाठी एक खोटा वाद तयार करावा लागतो की अमित शहा विरुद्ध देवेंद्र फडणवीस विरुद्ध योगी आदित्यनाथ वगैरे वगैरे किंवा अमित शहा विरुद्ध योगी आदित्यनाथ असा खोटा वाद, खोटा आभास तुम्हाला आम्हाला दाखवण्यासाठी तयार केला जातो. हे सगळं ठरवून केलं जातं आणि यांच्या या ठरवून केलेल्या राजकारणाला तुमचे आमचे सर्वसामान्य लोक बळी पडतात. आणि हे राजकारण विरोधी पक्षाला एवढं जमणारं नाही, कारण त्यांच्याकडे अंधभक्तांची एवढी टीम नाही. आणि बघा, सध्या सोनम वांगचुक यांचं जे आंदोलन सुरू आहे याच्याशी कसलीही आत्मीयता, मानवता, प्रेम भारतीय जनता पार्टीकडे किंवा त्यांच्या नेत्यांकडे नाही. जे आडातच नाही तर ते पोहऱ्यात कुठून येणार? जर तुमच्या माठामध्ये, हंड्यामध्ये पाणीच नाही तर तुम्ही कितीही पाणी काढण्याचा प्रयत्न जर केला तर तो कुठून ते पाणी निघणार? अगदी त्याच पद्धतीने यांच्या हृदयामध्येच प्रेम नाही. यांना मुलांच्या शिक्षणाची, रस्त्याची, भवितव्याची, नागरिकांची चिंता नाही. यांना फक्त स्वतःचे खिसे भरायचे आहेत, स्वतःच्या करोडो रुपयाच्या बिल्डिंग बांधायच्या आहेत, याच्यापेक्षा काही देणं घेणं नाही. आणि एकीकडे उद्धव ठाकरे जे हाताला काम आणि मुखात राम अशा पद्धतीची मांडणी करणारं हिंदुत्व हे खरं हिंदुत्व आहे आणि त्यामुळे आपण पहिल्यापासून माझ्यासकट सगळे हिंदुत्ववादी आहोत. परंतु आपल्याला कोणतं हिंदुत्व खरं आणि कोणतं खोटं हे समजलं पाहिजे. आणि यासाठी आज देशातील मुलांचं भवितव्य संकटात असताना पक्ष न पाहता, मी एवढा मोठा पक्षाचा अध्यक्ष आहे, मुख्यमंत्री राहिलेलो आहे, या कसल्याचाही विचार न करता उद्धव ठाकरे यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली आणि अगदी साध्या पद्धतीने, अगदी सोप्या पद्धतीने, इतक्या अगदी शांतमय पद्धतीने, कसलीही चिडचिड नाही, काहीही नाही, अगदी निरागस पद्धतीने
एखादं लहान बाळ ज्या पद्धतीने त्याच्या मनामध्ये कसलंही कपट नसतं अशा पद्धतीने अगदी निरागस पद्धतीने पत्रकार परिषद घेण्याचं काम उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केलं आणि सांगितलं की सोनम वांगचूक यांना वाचवलं पाहिजे, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे. आणि उद्धव ठाकरे वाटलं तर तिथं त्यांना भेटायला सुद्धा जाणार आहेत बहुतेक. आणि कालच आपल्या सुषमा अंधारे त्यांना भेटून आल्या आणि राज ठाकरे यांनी सुद्धा पोस्ट केलेली आहे. म्हणजे या कृती नेमक्या का झाल्या हा आज आपला विषय होता. कारण यांच्या हृदयामध्ये प्रेम आहे, यांच्या हृदयामध्ये आडामध्ये पाणी आहे, विहिरीमध्ये पाणी आहे. आणि प्रेम असलं तर ते दिसून येतं, उफाळून येतं. अशा पद्धतीचा एकंदर विषय आहे. त्यामुळे तुम्ही या मृगजळाला फसवू नका आणि आपलं खरं हिंदुत्व जपायला शिका. आपला भारत आपल्याला जर पुढे न्यायचा असेल तर आपल्याला खरं आणि खोटं यामध्ये फरक करता आला पाहिजे. यासाठी आजचा हा व्हिडिओ तुमचं मत नक्की मांडा आणि कॉमेंटमध्ये जय महाराष्ट्र लिहायला विसरू नका. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.